मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. मालक बनायचा विचार. आपण रोज मेहनत करतो, काम करतो, परंतु काही लोक खूप यशस्वी होतात आणि काही लोक फक्त सरासरी राहतात. हे यश आणि कमतरतेतला फरक फक्त मेहनत नाही तर मनस्थिती आहे. एक माणूस दरवर्षी 20 कोटी रुपये कमवतो तर दुसरा माणूस फक्त 20,000 मिळवतो. दोघेही मेहनत करतात, पण त्यांचे फल इतक्या वेगवेगळ्या प्रमाणात का आहे? याचं उत्तर आहे मनस्थितीचा फरक. जॉब करणारा माणूस दुसऱ्याच्या स्वप्नांसाठी कामं करतो. त्याची मेहनत, वेळ, कौशल्य यांचा फायदा इतर मिळवतात. तो जास्त ओव्हरटाईम करतो, खूप कष्ट करतो, पण त्यांचा बँक बॅलन्स फारसा वाढत नाही. मालक म्हणजे तो माणूस जो स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करतो, तो सिस्टम चालवतो, निर्णय घेतो, जोखीम पत्करतो आणि मेहनतीचं फल स्वतःच्या खात्यात पाहतो. याच फरकामुळेच एकाच मेहनतीतून वेगवेगळे परिणाम येतात. जॉब करणारा माणूस नेहमी विचार करतो, मला प्रमोशन मिळेल, बोनस मिळेल, पगार वाढेल. तो फक्त दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी खेळतो. मालक माणूस मात्र दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी नाही तर स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करतो. त्याला जोखीम घ्यायला काही त्रास नाही. त्याच मेहनतीचं फल त्याच्या खात्यात जातं. म्हणूनच फरक आहे. जॉब करणाऱ्यांची मानसिकता आणि मालकाची मानसिकता. खूप लोक म्हणतात, मी खूप मेहनत करतो, मी श्रीमंत होईन, परंतु मेहनत फक्त तेव्हाच काम करते जेव्हा तू मालक असतं. जॉब सुरू करणं चुकीचं नाही, परंतु फक्त जॉबमध्ये अडकून राहणं ही मोठी चूक आहे. जॉब म्हणजे शिक्षण, अनुभव आणि सिस्टम समजून घेण्याचं माध्यम आहे. पुढे स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा ब्रँड, स्वतःचा निर्णय आवश्यक आहे. मालक होण्यासाठी जोखीम घ्यावी लागते. सुरुवातीला स्थिरता येते, काही वेळा अपयश येतं, परंतु जोखीम न घेणारा कधीच मालक होऊ शकत नाही. जोखीम घेतल्यावर आणि धैर्य दाखवल्यानंतरच मेहनत फल देतं. आपल्या मनात नेहमी विचार असावा, मी दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी नाही, माझ्या स्वप्नांसाठी जगणार आहे. दुसऱ्यांच्या कंपनीसाठी काम करणं सोपं आहे, पण ते फक्त दुसऱ्यांच्या यशात योगदान देतं. स्वतःचा व्यवसाय सुरू करणं, स्वतःचं उद्दिष्ट ठरवणं हेच खरं स्वातंत्र्य आहे. आजकाल इंटरनेट, सोशल मीडिया आणि व्यवसायाचे अनेक मार्ग आहेत. जर तुम्हाला मालक व्हायचं असेल तर फक्त जॉबमध्ये अडकू नका. नवीन कौशल्य शिका, संधी शोधा, नेटवर्क तयार करा आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करा. मित्रांनो, मेहनत फक्त तेव्हा फल देते जेव्हा तुम्ही मालक असता. जॉब सुरू करणं चुकीचं नाही, पण अडकून राहणं ही मोठी चूक आहे. दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी काम करणं थांबवा, स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करा. जो माणूस 20 कोटी कमवतो तो स्वतःसारखाच साधा माणूस आहे, फक्त त्याची मानसिकता वेगळी आहे. तो मालक आहे. म्हणूनच आजपासून विचार करा, मी जॉबमध्ये अडकलेलो आहे का, की मी स्वतःचा मालक होणार आहे. मालक बना, दुसऱ्यांच्या स्वप्नांवरती नव्हे, स्वतःच्या स्वप्नांवरती काम करा. याच मानसिकतेत फरक आहे आणि याच फरकामुळे एक माणूस करोडपती बनतो तर दुसरा फक्त सरासरी राहतो.